हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये। आपण आज ना मेथीच्या वड्या करणार आहोत, मेथीच्या भाजीच्या वड्या करणार आहोत। तर हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी भरपूर मिळते, तर आपण वेगवेगळे पदार्थ आपण मेथीपासून बनवत असतो। त्यातला आपण कुरकुरीत पौष्टिक असं झटपट होणारा असा पारंपरिक पद्धतीचं कमी वेळात तयार होणारा खूप जास्त चवदार असं पौष्टिक असं मेथीची वडी बनवणार आहोत आपण। लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही भाजी। ही मेथीची वडी सर्वांनाच आवडते। मेथीची कुरकुरीत वडी बनवण्यासाठी मी एक मेथीची जोडी साफ करून घेतली आणि आता स्वच्छ नळाखाली धुवून आता चाळणीवर उपसून घेतली आणि त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलंय, त्याच्यामध्ये निथळून घेतले। आता स्वच्छ मेथी तयार झाली। आता ही बारीक चिरून घेते मी। आता ही जमेल तितकी बारीक अशी चिरून घ्यायची आता मेथी। झाली मेथीची भाजी चांगली चिरून। आता त्याच्यामध्ये ना एवढे तीळ टाकायचे, 2 मोठे चमचे, आणि सुक्या मसाल्यांमध्ये बघा लाल तिखट घेतले, गरम मसाला घेतलाय, चवीनुसार मीठ घेतली, हळद घेतली, धना जिरा पावडर घेतली। याच्यापेक्षा तुम्हाला अजून दुसरं काही ॲड करायचं असेल, हिंग वगैरे, ह्यातून हिंग पण टाकायची, याच्यात हिंग पण घेतली आणि हे सर्व मसाले याच्यात टाकून देणार। याच्यातून अजून काही तुम्हाला अजून ॲड करायचे असतील तर ते पण ॲड करू शकता। आता हे चांगले याला चोळून घ्यायचं, म्हणजे मेथीचं पाणी याला चांगलं रिलीज होतं। असं चोळून घ्यायचं, चोळून घ्यायचं। हे बघ मेथीचं पाणी त्याला सुटलं आता छानपैकी असं। आता याच्यामध्ये ना वड्या कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं, ते पण चोळून घ्यायचं। आता आपण 2 वाटी मेथी घेतली ना, तर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे बेसन पीठ 2 वाट्या। असं छान असं मळून घ्यायचं आता हे सगळं। गॅसवरती पाणी पण उकळायला ठेवलंय, मळून घेते आता छान असं। झालंय बघा असा गोळा छानपैकी। आता त्याला थोडं तेलाचा हात लावून घेते। बेसन पीठ नसेल ना तर चणा डाळ अवेलेबल असेल ना तर ते मिक्सरमध्ये चणा डाळ दळून घ्यायची आणि चाळणीने चाळून घ्यायचं। आपल्या याला 2 चमचे मोठं तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ लागले 2 वाट्या। तर छान झाल्यावर वड्या करायचं, त्यामुळे असं घट्टसर करून घेतले। आता चाळणीला याचं ग्रीस करून घेतले। आता याचे 2 भाग करून घेते। आता याचे रोल करून घ्यायचे, लांबट असा शेप करून घ्यायचं, म्हणजे वड्यांसाठी रोल आपला तयार आहे। खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ पण नाही करायचं, असं शिजायला पटकन शिजतं बघ, कापायला पण पटकन चांगलं कापलं जातं। बघू शकता तुम्ही, दोन्ही रोल चांगले करून घेतले। हे बघ बेसन आणि मेथीची परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे बघा। कलर पण किती सुंदर असा आलाय बघा, हिरवा आणि लाल असं मस्त सुरेख आलाय। आता हे वाफवून घेणार आहे आपण। पाणी उकळून घेतलंय जसं चांगलं असं। आता त्याच्यावर हे चाळण ठेवते आणि थोड्याशा अंतराने ठेवायचं ठेवताना। दोन्ही रोल याच्यावर ठेवलेत आता। आता हे छान वाफून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम
मंद आचेवर करते आणि त्याच्यावर झाकण ठेवते. 20 मिनिटं लागतात त्याला शिजण्यासाठी. झाकण ठेवते त्याच्यावर. बघा 20 मिनिटं झाले. मेथीच्या वड्या वाफून घेतल्यात बघा चांगल्या. त्याचं साईज पण चेंज झाली आहे आणि त्याला अशा तडे गेलेत, त्याला छान असे झाले. आता हे गॅसवरून उतरून घेते आणि थंड करायला ठेवते. नंतर झालेत बघा मेथीचे रोल थंड. आता आपण हे कट करून घेऊया. एकदम छान असे रेडी आहे. तर कट करून घेते सर्व. गॅसवरती तेल पण गरम करायला ठेवले मी. झाल्यात वड्या सर्व कट करून मेथीच्या. आता त्या फ्राय करून घेते. शॅलो फ्राय करायच्या तर शॅलो फ्राय करायच्या, डीप फ्राय करायच्या तर डीप फ्राय करायच्या. रेडी बघा वड्या आपल्या. रेडी बघा मेथीच्या भाजीच्या वड्या. आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा अशा वड्या झाल्या तर छान अशा कुरकुरीत झाल्या त्यांना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.